अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज चंडी याग होता। सप्ताहाचा तिसरा दिवस आहे आणि चंडी यागाचं खूप खूप महत्त्व आहे। प्रत्येक कुलस्त्रीनी हा चंडी याग केला पाहिजे, कुळाचार हा केलाच पाहिजे। हे विड्याचं स्वाहाकार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू दिसत आहेत आणि मी खूप भाग्यवान समजते की माझा हात त्या स्वाहाकाराला लागला, त्या स्वाहाकाराच्या ताटाला लागला आणि स्वाहाकार करता आला। खूप सेवेकरी होते स्वामींचे। स्वामी भक्त खूप आहेत आपल्याकडे, पण मनापासून करणारे खूप कमी असतात, पण जे मन आहेत ते खूप खूप मनापासून करतात। तुम्ही बघाल तर इतके सेवेकरी आहेत आणि खूप छान पद्धतीने सोहळा पार पडतो। प्रत्येकजण आपल्या पद्धतीने श्रमदान योगदान करत आहे प्रत्येक गोष्टीचं। ही प्रहर सेवा आहे, दोन्हीकडून दोन विनावादनं असतात आणि स्वामी चरित्र, गुरुचरित्र, देवीचे पाठ असं वेगवेगळे पारायणच कंटिन्यू चालू असतात, अखंड चालू असतात। त्याला प्रहर सेवा म्हणतात। प्रहर सेवा ही प्रत्येकाने करावीच। आणि इथे तुम्ही बघाल तर पूजा मांडणी खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे, स्वाहाकार चालू आहे आणि खूप छान पद्धतीने स्वामींचा सोहळा पार पडत आहे। भरपूर गर्दी इथे तुम्ही बघू शकता की खूप छान पद्धतीने पूजेची मांडणी केलेली आहे आणि देवीचं खूप छान पद्धतीने यागाचीही तयारी खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे। आपल्याकडे गावठी तुपाची आहुती दिलेली जाते आणि शिजवलेला भात जो असतो त्याची आहुती दिलेली जाते आहे। आणि जेव्हा आपण स्वाहाकार करतो, स्वाहाकार म्हणजे काय की आई भगवतीला आपण जेवू घालत असतो। जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हा आई भगवती तिचं मुख जे आहे ते उघडत असते आणि आपण जे अर्पण केलेलं असतं ती स्वीकारत असते। याचाच अर्थ काय की आपण जे पण तिला जेवू घालतो ते पूर्णपणे स्वीकारत असते। इथे स्वाहाकार चालू आहे आणि विड्याचा स्वाहाकार म्हणतात याला, आणि विड्याचा स्वाहाकार आहे तो, आणि हे अत्यंत प्रिय असं माझं औदुंबराचं झाड आहे। इथे गुरुचरित्राचे पारायण चालू आहे, मांडलेलं आहे गुरुचरित्राचं पारायण। पहाटे होतं। स्वामींच्या सप्ताहामध्ये खूप खूप गर्दी असते आणि खूप छान सेवा होतात आणि त्या प्रत्येकाने कराव्यात। मला 25 वर्ष झाले मी या सेवेमध्ये आहे। आता आपला पाठ संपत आलेला आहे, क्षमा प्रार्थना चालू केलेली आहे। स्वाहाकार असतो, चंडी यागात जो स्वाहाकार असतो त्यावेळेला आई भगवतीला जेवू घातल्या जातं आणि म्हणून स्वाहा असा स्वाहाकार असतो तो। जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हा आई भगवती आपलं मुख उघडते आणि दिलेलं जे पण आपण अर्पण करतो ते ती स्वीकारत असते। म्हणून स्वाहाकार करताना, स्वाहा बोलताना खूप मोठ्याने बोलायचं असतं, स्वाहा असं। तुम्ही बघताय किती सुंदर पद्धतीने आपला सोहळा पार पडलेला आहे। सगळ्या स्वामी भक्तांचं खूप खूप धन्यवाद।